सो हॅलो एव्हरीवन. माझ्या चॅनलला आता 600 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि मी ठरवलं होतं की 600 सबस्क्रायबर्स जेव्हा पण मला पूर्ण होतील तेव्हा मी जाऊन इंट्रोडक्शनचा ब्लॉग माझा तयार करेल. सो आता फायनली मी इंट्रोडक्शनचा ब्लॉग करते आहे. आता मी सांगते, मी पुण्यामधून आहे आणि माझे नाव अपर्णा आहे. सो तुम्ही पाहिलंच असेल, पुणेकर अप्पी माझ्या पेजचं पण नाव आहे. सो जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यानंतर मी माझा जॉब स्टार्ट केला. आता जॉब स्टार्ट करून मला 3 इयर्स तर राऊंड झालेली आहेत आणि मी आता कॉर्पोरेटमध्ये जॉब करते आहे आणि कंटिन्यू करते आहे जॉब माझं. बट मला बिझनेस पण माझा स्टार्ट करायचा आहे. साईड बाय साईड मी कॉन्टेंट क्रिएशनचं पण काम करते आहे. साईड बाय साईड माझं आपलं इन्शुरन्सचं जे काम असतं व्हेकल इन्शुरन्सचं, सो ते पण मी करते आहे. जर कोणाला त्यांचा व्हेकल इन्शुरन्स करून घ्यायचा असेल तर मला DM करू शकता किंवा कमेंट करू शकता. मी तुम्हाला पुढे सगळ्या डिटेल्स पाठवून देईल व्हेकल इन्शुरन्स रिगार्डिंग. सो गो डिजिटचा पण इन्शुरन्स जे आहे ते प्रोव्हाइड करतो. आणि म्हणजे असंच डेली माझे वर्किंग चालू असतात, काही ना काही शांत बसायचं नाही अजिबात. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. म्हटलं की का नाही आपलं व्लॉग्स कंटिन्यू करूयात आपण. सो माझा चॅनल मी असं चालू ठेवणार आहे. सो माझी जी यूट्यूबची जर्नी आहे ती अशी स्टार्ट झाली की माझ्याकडे एक छोटंसं मांजराचं पिल्लू होतं, बटर म्हणून. तुम्हाला पण माहितीच असेल, त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले आहेत. आणि देन बटर एकदम लहान होता तेव्हापासनं मी माझं चॅनल स्टार्ट केलं होतं की मी म्हटलं की बटरची आपण जर्नी याच्यामध्ये रेकॉर्ड करूयात. सो जस्ट एक आठवण म्हणून मी तयार करायला चालू केले होते त्याचे व्हिडिओज, त्याचं बर्थ कसं झालं, देन त्याची सगळी जर्नी आपण त्या व्हिडिओच्या व्लॉग्समध्ये टाकलेली आहे. सो माझं असं काही नव्हतं की मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे किंवा मग व्हिडिओज अपलोड करायचे आहेत, व्लॉग्स अपलोड करायचे आहेत, शॉर्ट्स अपलोड करायचे आहेत म्हणून मी हा चॅनल चालू करते. तर असं काहीच नव्हतं. जस्ट असंच मी एक आठवण तयार व्हावी म्हणून मी आपले बटरचे व्हिडिओज टाकत गेले. बट त्याला इतका छान रिस्पॉन्स मला मिळाला. बटर आत्ता नाही आहे. बटर सोडून गेला, घर सोडून पळून गेला तो. आणि सहसा मांजरांची सवय असते माझ्याकडे. म्हणजे अशी खूप मांजरं आहेत. माझ्या दीदीकडे पण 4 मांजरं पर्शियन आहेत, बट ते घरात राहतात पर्शियन मांजरं. बट आपली जी मांजरं आहेत तर ती मांजरं जास्त घरात राहत नाही, रानटी मांजरं. ते कितीही त्यांना हे केलं, लाड लावला, प्रेम केलं, तरी पण ते जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना त्यांची एक स्पेस हवी असते आणि ते घर सोडतात एका पॉईंटला जाऊन. सो बटरचं पण तसंच झालं. बटरने पण घर सोडलं. देन मग तेव्हा माझे अराउंड 300-350 माझे सबस्क्रायबर्स होते. सो मी म्हटलं की काय करायचं, आपण 300 सबस्क्रायबर्स तर झालेले आहेत, व्ह्यूज पण चांगले येत होते. सो मी म्हटलं की काय करायचं, तर मग मी बटरचा जो चॅनल होता तो मी म्हटलं की आपल्या कॉन्टेंट क्रिएशनसाठी आपण कन्वर्ट करूयात. सो मी म्हटलं की त्याच्यावरती लाईफस्टाईलचे व्लॉग्स असतील किंवा रिव्ह्यूज असतात, हॉटेल रेस्टॉरंट रिव्ह्यूज किंवा कोणतेही प्लेस असू देत पुण्यामधलं किंवा बाहेरचं इतर सिटीमधलं. सो आपण काहीतरी एक्सप्लोरिंग पेज बनवूयात. सो तुम्हाला आता माझ्या चॅनलवरती असे छान छान मजेदार व्हिडिओज पाहायला मिळतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझा चॅनलचा पेज एकदा चेक करा आणि सगळे व्हिडिओज वगैरे पहा, व्लॉग्स पहा, छान छान गमतीशीर आहेत. व्लॉग्स पहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा माझ्या चॅनलला. आणि पटापट आपण अजून ग्रोथ करूयात आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्सचं टार्गेट कंप्लीट करूयात. सो माझा हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.